अष्टविनायकातील पहिला गणपती तो म्हणजेच मोरगावचा श्री मयुरेश्वर गणपती बाप्पा। पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले हे गाव एकेकाळी चारही बाजूंनी मोरांच्या थव्यांनी वेढलेलं, म्हणूनच या गावाला नाव मिळालं मोरगाव। कथेनुसार एकदा सिंधू असुराचा संहार करण्यासाठी गणपती बाप्पा मोरावर आरूढ होऊन इथे अवतरले आणि त्या असुराचा वध केला। त्यानंतर इथे स्थायिक झालेले हे गणपती मयुरेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले। येथील मूर्ती ही स्वयंभू आहे। डाव्या सोंडेची, डोळ्यात आणि बेंबीत चमकणारे हिरे आहेत, तर मस्तकावर नागराजाचा फणा विराजमान आहे। दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धीच्या मूर्ती असून मंदिर अगदी किल्ल्यासारखं मजबूत बांधलेलं आहे। मोरगाव हा अष्टविनायक यात्रेचा पहिला टप्पा असून प्रत्येक भक्ताच्या यात्रेची सुरुवात इथल्याच दर्शनाने केली जाते आणि इथल्या संत मोरया गोसावींनी जगभर पसरवलेली हाक ती म्हणजेच गणपती बाप्पा मोरया। म्हणूनच अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ मोरगावच्या श्री मयुरेश्वरांच्या पवित्र चरणी होतो। ही कथा होती मयुरेश्वर गणपतींची, अष्टविनायकातील पहिले आणि शेवटचे विनायक। पुढच्या भागात आपण जाणून घेऊयात सिद्धटेकचे सिद्धिविनायक गणपती बाप्पा। गणपती बाप्पा मोरया।